एक भाऊ आपल्या बहिणीच्या आनंदासाठी कितीही हद्द पार करू शकतो का? तो आपले छप्पर, आपली ओळख, आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावू शकतो का? आणि जर तो तसं करत असेल तर बहीण त्या बलिदानाचे ऋण फेडू शकते का? ही प्रेमची कहाणी आहे एका भावाची, ज्याने आपलं छप्पर, आपल्या पूर्वजांचे स्मृतिचिन्ह विकून आपल्या धाकट्या बहिणीचं लग्न लावून दिलं आणि स्वतः रस्त्यावर आला. पण त्याला हे माहीत नव्हतं की निघताना त्याची बहीण त्याला एक सील बंद लिफाफा देईल, जो उघडल्यानंतर त्याचे जग कायमचे हादरून जाईल. त्या लिफाफ्यात असं काय होतं? कोणते रहस्य लपलेले होते? चला, बहिणीच्या अश्रूंचे अनुसरण करूया आणि भाऊ बहिणीच्या या पवित्र नात्याबद्दल आणि त्यागाच्या या अनोख्या कथेबद्दल जवळून जाणून घेऊया. लखनौच्या एका जुन्या वस्तीच्या अरुंद गल्लीत एक छोटेसे वडिलोपार्जित घर होते. हे घर फक्त विटा आणि रेतीचं रचना नव्हती, तर प्रेम आणि पूजासाठी ते त्यांच्या पालकांचे शेवटचे स्मृतिचिन्ह होते. 3 वर्षांपूर्वी एका रस्ते अपघातात त्यांचे दोन्ही पालक निघून गेले होते. त्यावेळी प्रेम फक्त 23 वर्षांचा होता आणि पूजा 18 वर्षाची होती. त्या दिवसापासून प्रेमने स्वतः पूजासाठी त्याच्या आई आणि वडिलांची दोघांचीही भूमिका बजावली होती. पूजाच्या कॉलेजच्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ नये म्हणून त्याने आपलं शिक्षण अर्धवट सोडून एका छोट्या प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करायला सुरुवात केली. भाऊ आणि बहीण दोघांचाही एकमेकांमध्ये खूप जीव होता. सकाळी कामावर जाण्यापूर्वी प्रेम पूजासाठी नाश्ता बनवत असे आणि कॉलेजमधून परतल्यानंतर पूजा तिच्या भावासाठी गरमागरम जेवण तयार ठेवत असे. घरात आर्थिक संकट आले असले तरीही त्यांच्यात प्रेमाची कमतरता कधीच नव्हती. प्रेमचे एकच स्वप्न होते की त्याने त्याची बहीण पूजाचे इतक्या थाटामाटात लग्न करावे की स्वर्गात बसलेल्या त्यांच्या पालकांच्या आत्म्यांनाही शांती मिळावी असे दाखवावे. त्याला असं वाटत होतं की पूजाला कधीही असे वाटू नये की तिला तिच्या पालकांचे आशीर्वाद मिळत नाहीयेत. वेळ निघून गेला आणि पूजाने पदवी पूर्ण केली. ती केवळ सुंदरच नव्हती, तर सुसंस्कृत आणि सुशील देखील होती. लवकरच तिच्यासाठी एका चांगल्या कुटुंबातून प्रस्ताव आला. मुलाचे नाव रवी होते. तो एका बँकेत मॅनेजर होता आणि त्याचे कुटुंब खूप स्थिर आणि चांगल्या मनाचे होते. रवी आणि त्याच्या कुटुंबाला पहिल्याच नजरेत पूजा आवडली. त्यांनी लग्नात कोणताही हुंडा मागितला नाही आणि फक्त एवढेच सांगितले की आम्ही फक्त आमच्या सुनेला घेऊन जाण्यासाठी आलो आहोत. लग्न तुम्ही तुमच्या आनंदासाठी आणि स्वखुशीने तुमच्या सोयीनुसार करू शकता. हे ऐकून प्रेमची चिंता थोडी कमी तर झाली, पण राणीसारखी बहिणीला निरोप देण्याचं त्याचं स्वप्न अजूनही कायम होते. त्याने लग्नाच्या तयारीची यादी बनवली. एक चांगला बँकेट हॉल, शहरातील सर्वोत्तम केटरर्स, पूजासाठी डिझायनर लेहंगा आणि बारातींच्या पाहुणचारात कोणतीही कमतरता नसावी यासाठी सर्व सुविधा. या सर्वांमध्ये खूप खर्च होता. त्याने त्याची सर्व बचत मोजली आणि त्याला कळले की ती लग्नाच्या एकूण खर्चाच्या निम्मीही नाहीये. त्याने त्याच्या मित्रांकडून कर्ज मागण्याचा विचार केला. तो बँकेतून कर्ज घेण्यासाठी इकडे तिकडे धावला, पण सर्वत्र निराशाच हातात आली. दिवस जात होते आणि लग्नाची तारीख जवळ येत होती. प्रेमची रात्रीची झोपही उडाली होती. तो पूजा समोर हसत राहायचा, पण जेव्हा तो एकटा असायचा तेव्हा त्याच्या डोळ्यात एक खोल चिंता आणि असहाय्यता तरळत असे. एका रात्री जेव्हा त्याला मार्ग सुचत नव्हता, तेव्हा त्याने त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण आणि सर्वात मोठा निर्णय घेतला. त्याने त्याचे वडिलोपार्जित घर विकण्याचा निर्णय घेतला. हा विचार त्याच्या मनात येताच त्याचे हृदय थरथर कापले. या घरात त्याच्या बालपणीच्या आठवणी होत्या. त्यात त्याच्या आईने बनवलेल्या स्वयंपाकाचा सुगंध होता. त्यात त्याच्या वडिलांचा फटकार आणि प्रेम देखील होते. या घराच्या प्रत्येक भिंतीने त्यांना हसताना आणि रडतानाही पाहिलं होतं. ते विकणे म्हणजे त्याचे मूळ आणि त्याची ओळख विकण्यासारखे होते. दुसरीकडे त्याच्या बहिणीचं सुख हे त्याचे स्वप्न होते. त्याला वाटले की हे घर फक्त 4 भिंती आहेत. माझं खरं जग ही माझी बहीणच आहे
जर तिच्या सुखासाठी मला रस्त्यावर यावं लागलं तरी मी त्यासाठी तयार आहे. त्याने पूजापासून ही गोष्ट पूर्णपणे लपून ठेवली. त्याची अशी अजिबात इच्छा नव्हती की त्याच्या बहिणीला तिचा भाऊ तिच्यासाठी किती मोठा त्याग करत आहे याची थोडीशीही कल्पना यावी. पुढच्या काही दिवसात प्रेमने एक प्रॉपर्टी डीलरशी बोलून त्याच्या घराचा सौदा निश्चित केला. खरेदीदाराने त्याला लग्नाच्या खर्चासाठी मोठी रक्कम आगाऊ दिली आणि घर रिकामे झाल्यावर लग्नानंतर उर्वरित रक्कम देण्याचे आश्वासन दिले. प्रेमच्या हातात पैसे होते, पण त्याला असे वाटले की त्याने आपला आत्मा विकला आहे. आता लग्नाची तयारी जोरात सुरू होती. प्रेमने त्याच्या बहिणीच्या लग्नात कोणतीही कसर सोडली नाही. शहरातील सर्वात महागडा बँकेट हॉल बुक करण्यात आला होता. विविध पदार्थांची यादी तयार करण्यात आली होती आणि पूजासाठी दिल्लीहून एक खास डिझायनर लेहंगा मागवण्यात आला होता. भावाचे हे प्रेम पाहून पूजा आश्चर्यचकित झाली. भाऊ, तू हे सर्व का करतोयस? रवीचे कुटुंब खूप चांगले आहे, त्यांना या सगळ्यांची गरज नाही. प्रेमने त्याच्या बहिणीच्या केसांवरून हात फिरवला आणि म्हणाला की अगं वेडे, मी हे सर्व त्यांच्यासाठी नाही तर माझ्या आनंदासाठी करत आहे. माझी एकच बहीण आहे. जर तिच्या लग्नात काही कमतरता असेल तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. भावाचे हे प्रेम पाहून पूजा भावुक होते, पण त्या हास्यामागे लपलेल्या वेदना आणि त्यागाची तिला पूर्णपणे जाणीव नव्हती. लग्नाचा दिवस आला. संपूर्ण परिसर दिव्यांनी उजळून निघाला होता. लाल वधूच्या पोशाखात पूजा अप्सरापेक्षा कमी दिसत नव्हती. प्रेम आपल्या बहिणीला पाहून क्षणभर त्याचे सर्व दुःख विसरला. लग्नाची मिरवणूक आली. मोठ्या थाटामाटात त्याचे स्वागत झाले. हारांची देवाणघेवाण झाली आणि फेऱ्या काढण्यात आल्या. प्रेम प्रत्येक विधीमध्ये आघाडीवर होता. तो एका जबाबदार भावासारखा सर्व काही सांभाळत होता. त्याच्या चेहऱ्यावर एक निवांत हास्य होते, पण त्याच्या हृदयात एक वादळ उठले होते. तो वारंवार त्याच्या घराकडे पाहत होता, जिथे तो फक्त काही तासांसाठी पाहुणा होता. सकाळी निरोपाची वेळ आली. तो दिवस कोणत्याही भावासाठी सर्वात कठीण असतो. पूजाने तिच्या भावाला मिठी मारली आणि रडू लागली. भाऊ, स्वतःची काळजी घे. मला सोडून तू एकटा कसा राहणार आहेस? प्रेमचेही मनही रडत होते, पण त्याने डोळ्यात अश्रू येऊ दिले नाही. वेडी मुलगी, तू का रडत आहेस? तुला आनंदी असायला हवे. तुला इतके छान घर आणि कुटुंब मिळाले आहे आणि मी एकटा नाहीये. तुझ्या आठवणी नेहमीच माझ्या सोबत असतील. प्रेमची जवळीक आणि जबाबदारी पाहून रवी आणि पालकही खूप प्रभावित झाले. रवीने प्रेमच्या खांद्यावर हात ठेवला. प्रेमजी, काळजी करू नकोस. मी पूजाला नेहमीच आनंदी ठेवीन आणि तू जेव्हा तुला वाटेल तेव्हा आम्हाला भेटायला येऊ शकतोस. ते घर जितके तुझे आहे तितकेच पूजाचेही आहे. पूजा पालखीत बसण्यासाठी पुढे सरकली तेव्हा ती अचानक थांबली. ती तिच्या भावाकडे परत आली. तिने तिच्या पर्समधून एक सीलबंद लिफाफा काढला. भाऊ, हे तुझ्यासाठी आहे. प्रेमने आश्चर्याने विचारलं, हे काय आहे पूजा? पूजाच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिच्या आवाजात एक विचित्र दृढ निश्चय होता. भाऊ, मला वचन दे की मी गेल्यानंतरच तू हा लिफाफा उघडशील. प्रेमला एकट्याला काहीच समजत नव्हते, पण त्याने त्याच्या बहिणीच्या आनंदासाठी वचन दिले. पूजाने तो लिफाफा त्याच्या कुर्त्याच्या खिशात ठेवला. तिने शेवटचं एकदा तिच्या भावाच्या पायाला स्पर्श केला आणि पालखीत बसून निघून गेली. लग्नाची मिरवणूक निघून गेली होती. पाहुणेही एक एक करून निघून गेले होते. आता त्या निर्जन घरात फक्त प्रेम एकटाच राहिला होता. घरातील प्रत्येक गोष्ट त्याला चावायला धावत होती. भिंतीवरच्या आई वडिलांचे फोटो त्याच्याकडे पाहत होते, जणू काही विचारत होते की बेटा, तू काय केलेस? प्रेमचा धीर आता तुटला होता. तो जमिनीवर बसला आणि लहान मुलासारखा रडू लागला. आज तो त्याच्या बहिणीला निरोप दिल्यानंतर आनंदी होता, पण सर्वस्व गमावल्यानंतर तोही असहाय्य झाला होता. काही वेळ रडल्यानंतर त्याला पूजाने दिलेले पत्र आठवले. त्याने थरथरत्या हातांनी खिशातून तो लिफाफा काढला. त्याला वाटले की कदाचित पूजाने त्यात त्याच्यासाठी प्रेमपत्र लिहिले असेल, किंवा कदाचित तिने काही पैसे शगुन म्हणून ठेवले असतील.
त्याने हळूहळू लिफाफा उघडला. आत एक पत्र होते आणि त्यासोबत एक चावी आणि काही सरकारी कागदपत्रे होती. प्रेमने पत्र वाचायला सुरुवात केली. माझा प्रिय भाऊ, मला माहीत आहे की तू हे पत्र वाचत असताना मी तुझ्यापासून खूप दूर गेलेली असेल. पण भाऊ, फक्त माझे शरीर खूप दूर गेले आहे. माझा आत्मा नेहमीच तुझ्यासोबत असेल. मला माफ कर भाऊ, मी तुझ्यापासून एक खूप मोठे सत्य लपवले होते. मला ते माहीत होते. हो भाऊ, मला सर्व काही माहीत होते. तू माझ्या लग्नासाठी आपले घर विकत आहेस. मी तुला त्या प्रॉपर्टी डीलरशी बोलताना ऐकलं होतं. मला तुला थांबवायचे होते, पण मला हे देखील माहीत होते की जर मी तुला थांबवले तर तू माझ्या आनंदासाठी दुसऱ्या मार्गाने स्वतःला त्रास करून घेशील. भाऊ, तू मला माझ्या आई वडिलांची अनुपस्थिती कधीच जाणवू दिली नाहीस. तू माझ्यासाठी तुझा अभ्यास, तुझी स्वप्न, सर्वस्व त्यागलेस आणि आज माझ्या आनंदासाठी तू तुझ्या डोक्याखालील छप्परही काढून टाकलेस. पण मी इतकी स्वार्थी कशी असू शकते की मी माझ्या भावाला रस्त्यावर सोडून माझी डोली सजवणार? म्हणून भाऊ, रवी आणि मी मिळून एक छोटासा निर्णय घेतला. रवी माझ्या भावनांचा खूप आदर करतो. मी जेव्हा त्याला हे सांगितले तेव्हा त्याने क्षणभरही विचार केला नाही. आम्ही तुझ्यासाठी एक छोटेसे नवीन घर विकत घेतले आहे. हो भाऊ, हे खरं आहे. या लिफाफ्यात त्या घराच्या चाव्या आणि कागदपत्रे आहेत. हे घर आपल्या घरापेक्षा मोठे नाही, पण हे आमचं प्रेम आहे. तुझ्या त्यागासमोर ही एक छोटीशी भेट आहे. कृपया ते नाकारू नकोस, नाहीतर तुझी बहीण कधीही आनंदी होणार नाही. तुझी धाकटी बहीण पूजा. पत्र वाचताना प्रेमचे जगच हादरले. पत्र आणि चावी त्याच्या हातातून खाली पडली. त्याच्या डोळ्यातून अश्रू नाही तर भावनांचा पूर वाहत होता, जो तो थांबवू शकत नव्हता. तो हसत होता, रडत होता. त्याला स्वतःला काय करावे हे समजत नव्हते. त्याची बहीण, जिला तो एक निष्पाप मूल समजत होता, ती इतकी हुशार आणि इतकी मोठी कधी झाली त्याला कळलेही नव्हते. त्याला वाटले की त्याच्या बहिणीसाठी त्याग करत आहे, पण प्रत्यक्षात त्याच्या बहिणीने त्याच्यासाठी प्रेमाचा आणि आदराचा असा महाल बांधला होता की त्याची किंमत नव्हती. त्याने जमिनीवरून चावी उचलली आणि कपाळावर ठेवली. तो रात्रभर झोपू शकला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तो त्या पत्त्यावर पोहोचला जो पत्ता त्या कागदपत्रांमध्ये लिहिलेला होता. शहराच्या एका शांत आणि चांगल्या परिसरात एक छोटेसे सुंदर घर होते. बाहेर नेमप्लेटवर प्रेम पूजा निवास लिहिले होते. प्रेमचा पुन्हा घसा खवळला. त्याने चावीने दार उघडले. आत घर पूर्णपणे सजवले होते. आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी व्यवस्थित ठेवलेल्या होत्या. भिंतीवर पूजाचे बालपणीचे फोटो आणि तिच्या आई वडिलांचा एक मोठा फोटो होता. जणू हे घर नसून स्वर्ग आहे असे वाटत होते. प्रेमने त्याच्या बहिणीला फोन केला. फोन उचलताच पूजा रडू लागली. भाऊ, तुला घर आवडले का? प्रेम काही बोलू शकत नव्हता. वेडी मुलगी, तू काय केलं आहेस? कोणी एवढी मोठी भेट देते का? पूजा रडत म्हणाली. भाऊ, ही भेट नाहीये. तू माझ्यासाठी जे काही केले आहेस त्याच्या समोर हे काहीच नाही. त्या दिवशी भाऊ आणि बहीण बराच वेळ फोनवर रडत राहिले. पण आज हे अश्रू आनंदाचे, प्रेमाचे आणि त्या अतूट नात्याचे होते जे जगातील कोणतीही संपत्ती खरेदी करू शकत नाही. तर मित्रांनो, ही प्रेम आणि पूजाची कहाणी होती. ती आपल्याला शिकवते की भाऊ आणि बहिणीचे नाते हे जगातील सर्वात मौल्यवान नाते आहे, जिथे त्याग आणि प्रेम सर्वात मौल्यवान आहे. प्रेमाला मर्यादा नाही. भाऊ आणि बहिणीच्या आनंदासाठी सर्वस्वाचा त्याग करू शकतो. त्याचप्रमाणे बहीण आपल्या भावाच्या डोक्यावर छप्पर ठेवण्यासाठी कोणत्याही मर्यादेतून जाऊ शकते. जर या कथेने तुमच्या हृदयातही तुमच्या भावाबद्दल किंवा बहिणीबद्दल प्रेम जागृत केले असेल तर हा व्हिडिओला लाईक करा आणि त्यांच्यासोबत शेअर करा. या कथेतील कोणता क्षण तुम्हाला सर्वात सुंदर वाटला ते कमेंट करून आम्हाला सांगा. आणि अशाच हृदयस्पर्शी कौटुंबिक कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.
थँक्यू.